नमस्कार, मी विश्वनाथ मॅट्रिक पास आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमालेतील 4 ग्रह बघितले होते. त्याच्यानंतर 5वा ग्रह आहे म्हणजे गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुला 90 पेक्षा जास्त उपग्रह आहेत आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी 12 वर्षे लागतात आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 10 तास लागतात. गुरु या ग्रहावर प्रचंड वादळे होतात आणि त्या जागेला नाव दिलेले आहे रक्तरंजित लाल ठिपका. सूर्यमालेतील 6वा ग्रह म्हणजे शनी. शनीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शनी ग्रहाला कडी आहे आणि ही कडी बर्फाचे तुकडे आणि धुलीकण यापासून बनलेली आहे. शनी ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 29.5 वर्षे लागतात आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी 10 तास 14 मिनिटे लागतात. 80 पेक्षा जास्त उपग्रह शनीला आहेत आणि शनीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. शनी हा पाण्यापेक्षा हलका आहे. जर तो पाण्यात मोठ्या महासागरात बुडवला तर तो पाण्यावर तरंगेल. त्याच्यानंतरचा 7वा ग्रह आहे तो म्हणजे युरेनस किंवा अरुण. हा बर्फासारखा विशाल ग्रह आहे आणि ह्या ग्रहावर 42 वर्षाची रात्र आणि 42 वर्षाचा दिवस असतो, म्हणजे 84 वर्षाचं वर्ष असतं. स्वतःभोवती फिरण्यासाठी 17 तास लागतात. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आणि 8वा ग्रह म्हणजे नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यून हे 2 ग्रह आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, ते बघण्यासाठी दुर्बीण लागते. नेपच्यून हा सुद्धा बर्फासारखा विशाल ग्रह असून तो गडद हिरवा रंगाचा दिसतो. सूर्याभोवती फिरण्यासाठी 165 वर्षाचं 1 वर्ष आणि 16 तासाचा 1 दिवस. असेच व्हिडिओ बघण्यासाठी